राज्य निवडणूक आयोगाचा घोष संपता संपेना झालाय। आधी दुपार मतदानाच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या निवडणूक आयोगावर स्वतःच्याच एका निर्णयाने तोंडघशी पडायची वेळ आली। तब्बल 8 वर्षांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, मात्र आयोगाने त्यातही घोळ केले। मतदानाच्या 1 दिवस आधी ज्या महापालिकांमध्ये उमेदवारीबद्दल वाद आहेत अशा 24 नगरपंचायतींच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या। उर्वरित 264 मध्ये आज मतदान झालं। मतमोजणी सुद्धा 3 डिसेंबरला म्हणजे उद्या होणार होती, मात्र कोर्टाने आयोगाला ही मतमोजणी पुढे ढकलायचे आदेश दिले आणि त्यामुळे आता मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। थोडक्यात घोळात घोळ आयोगाने करून ठेवलेले आहेत। बरं, एवढे घोळ करून आयोगाने साधलं काय? आयोगावर एवढे आरोप होत असताना आयोगाला एकदाही कारवाई करावीशी वाटू नये हे दुर्दैव नाहीये का? हा निकाल लांबणीवर पडल्यामुळे झेडपी आणि पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे। त्याचं काय? निवडणूक आयोग आहे की हा हसवणूक आयोग आहे? याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षना सलगर आपल्यासोबत असतील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज विरोधकांच्या प्रतिक्रिया या सगळ्यावर कशा आल्या त्या सुरुवातीला ऐकूया आणि चर्चेकडे वळूया। पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेल्या आहेत। त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे। असं असताना होऊच कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयाचा पीए ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं। हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे। निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे, अत्यंत खरा आहे। तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना हा आश्चर्याचा धक्का होता, पण इलेक्शन कमिशनचा अनुभव हा आमच्या सगळ्यांचाच गेल्या 2.5 वर्षात खूप चमत्कारिक राहिलेला आहे। मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल, तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल, तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो। अजित चव्हाण यांच्याकडे सुरुवातीला जाईल। अजित चव्हाण, विरोधक बोट दाखवत आहेत की सत्ताधाऱ्यांकडनं आजवर नियंत्रण ठेवण्यात आलं निवडणूक आयोगावरती। आता असं काय झालं की सत्ताधारी सुद्धा विरोधात गेलेले आहेत? आता असं झालं की हे स्पष्ट झालं की सत्ताधारीच काय, कोणावरही निवडणूक आयोगाचं नियंत्रण नव्हतं आणि ज्या पद्धतीनं हा प्रोपगंडा केला जात होता तो पूर्णपणे खोटा आहे। बाकीचं चला ठीक आहे, जाऊ देत, त्याच्यामध्ये आपण नको जाऊयात, कारण विरोधकांचं ते नियमित काम आहे, ते करत राहतील, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। आणि जनतेलाही माहिती आहे की ही स्वायत्त यंत्रणा आहे, याच्या सगळ्यामध्ये कशी सिस्टीम काम करते। मला काही निवडणूक आयोगाची बाजू आज घेण्याचा विषय नाही। निवडणूक आयोग त्यांचं ते काय जे काय आहे ते मांडत बसेल, पण आम्हाला आज असं वाटतंय, म्हणजे नम्रताजी, गेले काही महिने आम्ही वणवण फिरतोय महाराष्ट्रामध्ये। मी आता सुद्धा नाशिक जिल्ह्यामधल्या सिन्नरमध्ये होतो, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी अशा सगळ्या परिसरामध्ये फिरत होतो। इतक्या कष्टानं लोकांनी काम केलेलं असतं निवडणुकीमध्ये, माझ्याच पक्षाच्या असं नाही, सर्व पक्षीय कार्यकर्ते। आज कार्यकर्त्यांची वेदना, कार्यकर्त्यांची सल बोलून दाखवण्याकरता मी इथं आहे। मला असं वाटतं की हा एकदम शेखचिल्ली टाईप प्रकार सुरू आहे। ज्या पद्धतीनं लोक 8 वर्षांनंतर या संपूर्ण निवडणुकीकरता कष्ट करत होते, मेहनत करत होते, लोकांपर्यंत जात होते। नम्रताजी, इतर कोणी काहीही टीका करू देत, परंतु निवडणूक लढवण्याकरता एकटा माणूस राबत नसतो, त्याचा अख्खं कुटुंब, मित्रपरिवार, सगळेच लोक, लोकशाहीमधली ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायच्या तयारीपासून फार मोठा कालावधी जाऊ द्यावा लागतो। मला असं वाटतं निवडणूक आयोगानं, जसं माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की कायद्याचा चुकीचा अर्थ या मंडळींनी लावलेला आहे, आमच्या सर्व नेत्यांनी याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। मी मात्र सामान्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आज पुढारीच्या माध्यमातून हे जी सल आहे मनामध्ये ती मांडण्याकरता या कार्यक्रमामध्ये इथं बसलो। खरं तर मतदान सुरू आहे, आता सुद्धा आम्ही फिरतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जातोय,
काही वेळात मतदान बंद होणार होतं, कार्यक्रमाला यायचं की नाही यायचं, पण इतका आज नैराश्य लोकांच्या मनामध्ये, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, हा निकाल जाहीर होईल त्याचा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवरती परिणाम होईल, म्हणजे नक्की काय विचार करतात हे लोक, असा प्रश्न पडतोय मला नम्रताजी. मग याच्या पूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या कुठल्याही असू देत, त्याचा पुढच्या निवडणुकांच्या निकालावरती परिणाम होईल, म्हणून अशा पद्धतीचा निकाल देणं म्हणजे हे सगळं अजब गजब का न्याय आहे? निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारावं असं वाटतंय. का तुम्ही हा निकाल जाहीर करू शकला नाहीत? करायला पाहिजे होता तुम्ही. अशा पद्धतीनं जर आयोगाच्या लहरीपणावरती निवडणुकांचे निकाल आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं हे काही लोकशाहीच्या दृष्टीनं बरोबर नाही. ठीक आहे. आम्ही याच्यामध्ये काय करता येईल, माझ्या काही वकील मित्रांनी सुद्धा आम्ही चर्चा केली, न्यायालयाच्या आदेशानं हे होत असेल तर ही न्यायालयाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की लोकभावना समजून घेऊन माननीय न्यायालयानं, कारण न्यायालयाच्या निकालाबाबत आपण जास्त बोलू शकत नाही, पण न्यायालयानंही याचा कुठेतरी विचार केला पाहिजे, कारण शेवटी सगळी मी पुन्हा येते अजित चव्हाण आपल्याकडे. पण तुमचा मुद्दा लक्षात आला विश्वंभर चौधरी. मला असं म्हणायचंय की आता सत्ताधारी आणि तुम्ही मला वाटतं बरेच वर्षांनी एका पेजवर असाल, सत्ताधारी सुद्धा म्हणतात निवडणूक आयोगाचा कारभार शेटचिल्ली सारखा चाललाय, जे तुम्ही बऱ्याच काळापासून म्हणत आलाय. महाराष्ट्रात ना सध्या थंडी, हिवाळा तर आलाच आहे, पण त्या हिवाळ्याबरोबर म्हणजे गावोगावी शंकरपट वगैरे होतात आता हिवाळ्यात, पण आता नुरा कुस्त्या सुरू झाल्या. त्यातली पहिली नुरा कुस्ती सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राणे चालू आहे आणि दुसरी नुरा कुस्ती भाजप विरुद्ध निवडणूक आयोग चालू आहे. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर भारतीय जनता पक्ष स्वतःला आता निवडणूक आयोगापासून डिस्टन्स करायला बघतो, अंतर राखायला बघतोय, त्याची ही नियोजनबद्ध मोहीम आहे असं मला पहिल्यांदा वाटतंय. की ज्या प्रकारे दोघे एकच झाले होते, एकरूपच झाले होते दोघं, असं काय म्हणजे निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा आहे असं आम्ही म्हणत होतो, तर ते आता कुठेतरी डिस्टंट दिसायचं असा एक प्रयत्न असावा. किंवा दुसरी गोष्ट याच्यामध्ये असू शकते की ही एक मिलीभगत असू शकते, दुसरे असे असू शकतात की निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग काहीतरी ऐकत नाहीये भारतीय जनता पक्षाचं, हे पण असू शकतं. ज्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने मान टाकली यांच्या पुढे अक्षरशः पूर्णतः, आणि ते ज्ञानेश कुमार हे भाजपाचे सदस्य असल्यासारखे वागायला लागले, त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की राज्यातले अधिकारी, मला एक शंका आहे बरं का, म्हणजे मी काय आता ऑथेंटिक सोर्स नाही, मला काही कोणाशी मी भेटलो नाही, बोललो नाही, पण दोनच शक्यता मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून आहेत. एक म्हणजे की आमची मिलीभगत नाही हे आता आटोकाट दाखवायचं जनतेला, कारण क्रेडिबिलिटी दोघांची संपली. ऑफकोर्स निवडणूक आयोगाची संपली, भाजपाची. आज सोशल मीडियावर पहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी लोक यांना वोट चोरच म्हणतात, दुसरं काहीच म्हणत नाही. काही विषय निघून त्यांना वोट चोर लिहितात, मोदींपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या त्यांच्या प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांना ते लिहितात. तर एक ती स्ट्रॅटेजी असेल, किंवा दुसरं राज्य निवडणूक आयोग ऐकत नसेल, ही शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातले काही अधिकारी ताठ करण्याची असण्याची शक्यता आहे, आणि त्यांना ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या त्यांनी ऐकल्या नाही, ही बरोबर आहे, ही शक्यता आहे. आणि तिसरं, जर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तर ऑब्व्हियसली इतरांवर त्याचा इम्पॅक्ट होईल. याच्यात त्या निवडणूक आयोगाची चूक नाहीये, पण निवडणूक आयोगाची चूक एवढ्याच बाबतीत नाहीये, बाकी निवडणूक आयोग हा सपशेलपणे चुकलेला आणि आता वेगळी आयडेंटिटी नसलेला, दिस इज व्हेरी सिरियस. डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन हॅज नो सेपरेट आयडेंटिटी, बट इट इज जस्ट कन्सिडर्ड ॲज अ विंग ऑफ द रुलिंग पार्टी. हे मोठ्या आजच्या घडीचा हा सगळ्यात मोठा दुर्दैव या भारताचं, की जशी ईडीची वाट लागली, जशी सीबीआयची वाट लागली, जशी कोर्टात मोदीची गेले घरी चंद्रचूडांच्या गणपतीला, त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाची वाट लागली आणि आज दोघांची विश्वासार्हता संपली. मला फक्त विरोधी पक्षांना एक हिंट द्यायचे की विरोधी पक्षांनी या नुरा कुस्तीवर जास्त भुलू नये, विरोधी पक्षांनी सतर्क आणि सावध राहावं. रात्र वैऱ्याचीच आहे, भांडणं दाखवण्यासाठी असू शकतात, रात्र वैऱ्याचीच आहे, विरोधी पक्ष सावध राहा, एवढंच मला म्हणायचं. सक्षना सलगर आहेत विरोधी पक्षात ना आपल्याकडे. सक्षना, काय म्हणाले या सल्ल्याबद्दल आणि एकूणच जो काय आता फियास्को झालेला आहे त्याबद्दल? वाटतंय की देशाच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निवडणूक आयोग हा फसवणूक आयोग झालाय की काय. आणि सॉरी, मला कोर्टाचा अत्यंत आदर आहे, पण कोर्टाला हाताशी धरून निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा आणि लोकशाहीचा खेळखंडोबा केलाय ना, त्या उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता बघते. आज एवढ्या नगरपंचायत, नगर परिषदांची निवडणूक आहेत, कितीतरी सामान्य कार्यकर्ते बिनविरोध होऊ शकत नाहीत हो, कारण ते गिरीश महाजनांची बायको नाहीत, अनगरच्या राजन पाटलांची सून नाहीत, असं किंवा देवेंद्रजींची आप्तिष्ट नाहीयेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे, एक सामान्य कार्यकर्ता 5 वर्ष निवडणुकांसाठी तयारी करतो, एवढा कष्ट करतो, जोमाने काम करतो, तुम्ही आदल्या दिवशी सांगता निवडणूक पुढे ढकलली, त्याला स्थगिती दिली, तुमचा निकाल 21 तारखेला आहे.
ही कसली थट्ट आहे, ही कसली क्रूर चेष्टा आहे. महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. आज मतदानाचा दिवस आहे. मी बघत होते माझ्या गल्लीमध्ये, मी एका ग्रामीण भागात गावामध्ये राहते तेरमध्ये, जे वयस्कर लोक आहेत ते मतदानाला जायला तयार नाहीत. म्हणले आम्ही सकाळी बातम्या बघितला, त्याची निवडणूक पुढे, त्याची निवडणूक पुढे, याला स्थगिती, त्याचा निकाल परवा. अरे काय थट्टा लावली. निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ द स्टेट लॉस्ट हिज डिग्निटी, रिस्पेक्ट ऑल्सो. माझं तर असं मत आहे की इलेक्शन कमिशनने स्वतःची डिग्निटी गमावली आहे, गरिमा गमावलेली आहे. तुमच्यावर विश्वास नाही, तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल बेस आहे हे सुद्धा तुम्हाला भान नाही. आता तुम्ही 20 जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या संदर्भात कोर्टात जाता, मग निवडणूक आयोग नेमकं करतंय काय? जेवण करतं का काय 12 महिने? तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना कुठल्या जिल्हा परिषदामध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. कारण आरक्षण तुम्ही डिसाईड करता, तिथं कुठलं पडलंय, काय तिथे सर्कल पाहिजे किंवा काय तुमचं रोटेशन पडणार आहे. म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाहीये. जाणीवपूर्वक निवडणुकांचा खोडा घालण्याचं काम महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने केलेलं आहे. आणि माझं सुस्पष्ट मत आहे, केंद्र सरकार पाठीशी असल्याशिवाय, सत्ताधारी पाठीशी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि देशाच्या राज्याच्या जनतेला प्रश्न पडलाय, हे चाललंय काय खेळ खंडोबा? सकाळी म्हणता निवडणुकीला या, दुसऱ्या दिवशी म्हणता तुमची स्थगित, तिसऱ्या दिवशी म्हणता तुमची मतमोजणी नाही. ठीक काय चाललंय? कसली थट्टा लावली? विचारूया आपण विचारूया. तुम्ही सत्ताधाऱ्यांकडेच बोट दाखवलेलं आहे. अजित चव्हाण नुरा कुस्तीचा आरोप होतोय आणि आता विरोधक तर थेट विचारतात की सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊच शकत नाही हे असं काही. माझी एक विनंती, आता मला थोडंसं सलग बोलू द्या. एकतर विश्वंभर चौधरी यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून बोलून महाराष्ट्राची घोर फसवणूक माध्यमांनी थांबवली पाहिजे असं माझं आपल्याला आव्हान आहे. नाहीतर हे जसं म्हणतायत ना आता, याची त्याची विश्वासार्हता धोक्यात, नम्रताजी तुमची सुद्धा विश्वासार्हता धोक्यात येईल. विश्वंभर चौधरींनी सोशल मीडियावरती काय चाललंय हे तुम्हाला सांगितलं. विश्वंभर चौधरींनी आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरती बघावं की लोक त्यांना थेट तोंडावरती काँग्रेसचा दलाल म्हणतात, शिव्या घालतात. त्यामुळे एकदा तुम्ही काँग्रेसमध्ये नीट प्रवेश तरी करा आणि काँग्रेसचे प्रचारक व्हा, जसे तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान झाला होतात. त्यामुळे आपलं सत्य काय ते पहा. आज आम्ही इथं काय मुद्दे मांडायला आलेलो आहोत किंवा आज आम्ही इथं काय बोलतोय, मला विनंती आहे की वैयक्तिक टीका आपण टाळावी. माझी विनंती आहे आपण वैयक्तिक टीका टाळावी. नम्रताजी बिलकुल नाही चालणार नाही. नम्रताजी मी कधीच नाही, बिलकुल नाही. तुमचा हस्तक्षेप मी कायम मान्य करतो. आजचा विषय हा आमच्याकरता सुद्धा अतिशय महत्वाचा असताना या विरोधकांना बाकी तर काही पडलेलं नाहीये. अरे ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम तर माना ना तुम्ही. म्हणजे यांनी सिस्टीम बोगस आहे सांगायचं, ही नुरा कुस्ती आहे सांगायची. तुम्ही त्यांना थांबवणार नाही. ते स्पष्टपणे सरळ सरळ काँग्रेसची बाजू घेऊन इथं बोलताय. तुम्ही त्यांना महाराष्ट्रामधले सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. प्रश्न असा आहे की मी तुमच्याकडे आले की प्रत्युत्तर द्यायला. यांनी एकतर विरोधी पक्षामध्ये प्रचार तरी करावा, यांना तुम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून ट्रीट तरी करा माध्यमांमध्ये, किंवा तुम्ही नाही. बिलकुल नाही नम्रताजी, मी नेहमी तुमचा आदर करतो. आज हे बिलकुल चालणार नाही. अशा पद्धतीच्या दुटप्पी माणसांना, विश्वंभर चौधरींसारखे जे दुटप्पी लोक आहेत ना, वोट चोरी. अहो राहुल गांधी किती कन्फ्युज्ड आहेत हा प्रश्न आज समाज माध्यमांवरती सामान्य जेनझी जनता विचारते की बाबा रे, दुबार मतदान यादीमध्ये नाव असेल तर 2 वेळा मतदान कसं होईल, हा प्रश्न विचारतायत सोशल मीडियावरती आजचे जेनझी. आणि एक लक्षात ठेवा, जर राजकारण करायचंच असेल, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील आणि तेवढी हिंमत असेल ना, तर सरळ राजकीय पक्षात या, निवडणूक लढा आणि आपली काय पात्रता आहे ते तुम्हाला कळेल. सार्वजनिक जीवनामध्ये किती लोक आपल्याला मतदान करतात ते. विश्वंभर चौधरी हे लक्षात घ्या. दुसरा विषय, माझ्या सहकारी सलक्षणाजींना माझं असं म्हणणं आहे की सलक्षणाजी, आपण सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्या निर्णयामुळे व्यथित होत. आजचा दिवस ठीक आहे, तुम्हाला करायची ही टीका तुम्ही निश्चितपणे केली पाहिजे, तुम्ही विरोधामध्ये आहात. पण या सिस्टीमच्या माध्यमातून असा एखादा निकाल येतो की जो सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना, हे काय नुकसान तुमचं झालंय का, आमचं सुद्धा झालंय ना. ही सिस्टीमच जर तुम्ही मानायला तयार नसाल, हे अर्बन नक्षली लोक आहेत, यांना संविधानिक सिस्टीम मानायच्या नाही आहेत. सलक्षणाजी, आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, निदान हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल ना की हे कोर्टाच्या आदेशानं झालंय, न्यायालयाच्या आदेशानं झालंय. आपण काय नक्षलवादी आहेत का हातात बंदुका घेऊन जायला किंवा रस्त्यावरती उतरायला? आपण राजकीय पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. आपल्याला कुठंतरी नीटपणे, हसू नका विश्वंभरजी, हसू नका. लोक सोशल मीडियावर तुम्हाला काय म्हणतात ना, ते जरा नीट थोडंसं सिरियसली वाचत चला. आणि सामाजिक कार्यकर्ते या कातडीखाली लपून तुम्ही हे सगळे अजेंडे तुमचे राबवू नका. हिंमत असेल राजकीय पक्षात. अजितजी, मी तुम्हाला बोलायला वेळ दिला, पण तुम्ही बराच वेळ वैयक्तिक टीका करताय. तुम्ही थेट मुद्द्यावर बोला ना अजितजी.
मुद्द्यावर बोला थेट. आपला मुद्दा काय चाललाय त्याच्याबद्दल बोला मी ना मुद्द्यावरच बोलतोय, तुम्ही. नम्रताजी. इथे अजूनही या मी प्रश्नाचं मुद्द्यावरच उत्तर बोलतोय. अनुत्तरित आहे की तुम्ही- ज्या निवडणूक तुम्ही राजकीय आयोगामध्ये पक्षाला- IAS पक्षाच्या दर्जाचे विचाराने अधिकारी प्रेरित आहेत, करा, तो सामाजिक निवडणूक कार्यकर्त्यांना आयोग आणून बसवा. कोर्टाचा आणि आदेश आम्हाला प्रश्न चुकीचा विचारा. समजून घेतो हे नाही असं तुमचे चालणार नेते आता. म्हणतात. हे नाही चालणार. चुकीचा अर्थ तुम्ही काढला आणा कोर्टाचा. काँग्रेसचा थेट माणूस आणा, मी त्याला उत्तर देतो. मी प्रश्न विचारते तुम्हाला हे वेगळी लोक कशाला मी आणून प्रश्न बसवतात विचारते तुम्हाला हा की तुमचे नेते म्हणतायत की निवडणूक आयोगाने विचारा, मी कोर्टाच्या तुम्हाला उत्तर द्यायला आदेशाचा बांधील आहे. चुकीचा अर्थ काढला असेल. त्या निवडणूक आयोगात जिथे IAS दर्जाचे अधिकारी आहेत, ज्यांच्यासाठी अख्खं एक लीगल डिपार्टमेंट आहे, कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला, हे काय? हा प्रश्न नम्रताजी, हा प्रश्न तुम्ही निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे ना, जो माझ्या नेत्यांनी विचारला. हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे. असं का होतंय? नम्रताजी मला एक हे बोलायचं कोर्टाच्या सक्षनाजी त्यांचा मुद्दा पूर्ण होते, मी तुमच्याकडे येते. अजित चव्हाण मुद्दा पूर्ण करा. सक्षनाजी मी ही तुम्हाला वेळ काय देते. सत्ताधाऱ्यांची एकट्याची जबाबदारी नाही, ही लोकशाही आहे. अहो मग तुम्ही कशाला उत्तर देत होता ही निवडणूक लोकशाही आयोगाच्या आहे, वतीने? ही सामूहिक मागच्या वेळेला. जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे काही गोंधळ होत असतील तर त्याच्यावरती आपण उत्तर शोधलं पाहिजे, नाही का? ठीक आहे, सक्षना सलगर मुद्दा मांडतोय. सक्षनाजी बोला. पत्रकार म्हणून तुम्ही हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे, जो आमचा आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांचं मला एक सांगायचंय, आज आम्ही तुमच्यावर टीका करायला नाही आलो. आम्ही काय बोललो की भारतीय जनता पार्टी नव्हे, भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग असं का वागतंय, जेव्हा की तुम्हाला माहिती आहे राज्याच्या 32 जिल्हा परिषदेचे इलेक्शन पेंडिंग आहेत 7 वर्षापासून, 28 महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत. वी आर टॉकिंग अबाउट द इलेक्शन कमिशन ऑफ द स्टेट अँड इलेक्शन कमिशन ऑफ द इंडिया. तुम्ही का मनावर घेताय? तुम्ही का एवढं रागारागाने बोलताय? मला प्रश्न हा पडलाय, जेव्हा जेव्हा राहुलजी असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील किंवा राज्याचे बडे नेते असतील काँग्रेसचे, हे भारतीय जनता पार्टीला नसून तर भारताच्या निर्वाचन आयोगाचा प्रश्न विचारतात, तेव्हा भारतीय जनता पार्टी का चिडते? आम्हाला याचं उत्तर सलक्षणाजी, पाहिजे. या आणि आज सुद्धा चर्चेच्या बोलताना आधीच्या भागामध्ये निवडणूक आयोगाला तुम्ही प्रश्न विचारले. आमचं आणि निवडणूक निवडणूक आयोगाचं आयोग साठवलं काय होतं असं करतोय? म्हणून टीका निवडणूक केली, म्हणून मी आयोगाचं बोललो. कुठलं आरक्षण हे लक्षात घ्या. दिलंय? आता तुम्ही भूमिका बदलू त्यांना नका. पुन्हा 50च्या पुढे गेले नाही म्हणून जाणीवपूर्वक काही जिल्हा परिषदामध्ये, महानगरपालिकामध्ये, नगरपंचायत, नगर परिषदामध्ये तुमच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडतात, मग कुणीतरी याचिका दाखल करतं, मग निवडणूक आयोग म्हणतो अरे बापरे असं झालं का? हे म्हणजे असं आहे, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? एक्झाम ह्या ज्युनियर कॉलेजच्या पोस्टपोन आणि प्रीपोन होत असतात. तुम्ही सलक्षणाजी 24 ठिकाणी 24 ठिकाणच्या निवडणुका रद्द केलेल्या आहेत. तिथून कोर्टामध्ये गेलेले लोक कोण आहेत त्याचा जर आपण तपास केला तर हा तुमचा दादांत खोटं कसं बोलता तुम्ही? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गेलेत की तुमच्या मित्र पक्षाचे गेलेत, तुमचे गेलेत, ते शोधा ना तुम्ही. आता निवडणूक आहे 2 दिवसांनी स्थगित. सांगा तुम्ही कुठं, सांगा तुम्ही कुठे गटागटानं ठरवून ही निवडणूक अशा पद्धतीचं करण्याचा प्रयत्न केलाय? त्यामुळे लोकांकडे बोट दाखवत असताना अहो तुम्हाला सगळ्याच ठिकाणी तुम्हाला नाही, एक कावेळ झालेल्या अजित जग चव्हाणजी कळलं आणि असतं, सक्षना तशी सलगरजी परिस्थिती आरोप सलक्षणाजी. प्रत्यारोप करत राहिलो ना तर त्याची ती मारुतीच्या शेपटीसारखे लांब आरोप प्रत्यारोप होतील. मला विश्वंभर चौधरींकडे यायचंय. विश्वंभर चौधरीजी, याच्यामध्ये संवैधानिक संस्था आहे म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट किंवा संवैधानिक संस्था आहे म्हणून काही बोलायचं नाही, लोकशाहीमध्ये त्यांना अभय आहे, असं जे एक चित्र निर्माण केलेलं आहे, एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला जर दिसतंय की निवडणूक आयोगाच्या कारभारात गडबड आहे, इथे काहीतरी तरी चुकलेलं आहे त्यांचं, यावेळेला जाब विचारायचा कसा? मला आधी नम्रता, अजित चव्हाण जे अत्यंत रानटी पद्धतीने, जंगली पद्धतीने बोलले त्यांना मला उत्तर द्यायचं. अजित, हो. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाला. सगळ्यात करप्ट पार्टी तुमची. ट्रायडेंट हॉटेल पासून कोणासाठी पैसे आमची गोळा लाज काढू करतात? नका. मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, सांगू का तुमच्यामध्ये चॅनलवर? हिंमत असेल तर काँग्रेस मी पक्षामध्ये सांगू का प्रवेश करा आणि चॅनलवर? निवडणूक लढा. बोलू नका मध्ये. विश्वंभर अजित चौधरी दादा तुम्हाला बोलू नका. परमिट दिलेलं नाहीये की अजित तुम्ही दादा सामाजिक बोलू नका. कार्यकर्त्याची वेगळी ढाल समोर करून तुम्ही माझ्यामध्ये राजकीय आपण पक्षाच्या बोलायचं. वरिष्ठ नेत्यांना माझ्यामध्ये वाटेल ते बोलायचं बोलाल. नाही अजित. आलं का लक्षात? अजित, माझ्यामध्ये ज्यांना बोलायचं सन्मान नाही मिळतो, जे सन्मान ठेवतात, आजपर्यंत तुमचा मी खूप सन्मान ठेवला. अजितजी, त्यांना पण तुम्ही बोलू ज्या दे. तुम्ही पद्धतीनं बोलत असताना त्यांनी इंटरप्ट नाही केलं. पद्धतीनं अजितजी, तुम्ही त्यांना बोलता बोलू की दे. मला खूप कळतं. बिलकुल नाही. अजितजी, त्यांना बोलू दे. तुम्ही बोलत असताना त्यांनी इंटरप्ट केलेलं नव्हतं. तुम्ही केलेली वैयक्तिक टीका त्यांनी ऐकून घेतलेली होती. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तुमच्यासारखा पक्षप्रवक्ता नाही झालेलो मी. तुमच्यासारखं शील नाही बदललेलं माझं. पत्रकार म्हणून तुम्हीच 2011ला माझी विश्वंभर चौधरी, माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. तुम्ही मुद्द्याचं मांडलात तर बरं होईल. पक्षाचा प्रवक्ता नाहीये तुमच्या आता. तुम्ही मुद्द्याचं मांडलात तर बरं होईल. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. तर तुम्हाला काही बोलायचा अधिकार मिळाला का कोणाला पण? जरा तुम्ही यांना काँग्रेसमध्ये जायला सांगा आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून बोलवा. मी सक्षणा सलगर
यांना कसलं बोलतो पक्षाचा तुम्ही? कार्यकर्ता म्हणून आम्ही दोघं एकमेकाशी भांडू शकतो अजित वैचारिक. चव्हाण मी यांचे तुमचा काय विचार विचार आहेत करतो. नम्रता, तुम्हाला जर यांच्या त्यांचा सोशल माईक मीडियावरती बंद जाऊन करता बघा. असेल, मी अजितजींना मी जसं सांगितलं की वैयक्तिक टीका करू नये, तसंच मी सगळ्यांना वैशंभर चौधरीजी आपल्याला आणि सगळ्यांनाच मी सांगते, वैयक्तिक टीका कृपया कुणी करू नका. माझ्याकडे शेवटचा मुद्दा आहे विश्वंभर चौधरीजी. मुद्दा असा आहे की संवैधानिक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन आहे म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा का? कुणी बोट उचलायचंच नाही का सर्वसामान्य माणसांनी निवडणूक आयोगाकडे? आपल्याला वे आउट काय आहे सर्वसामान्य म्हणून? नम्रता, मी महाराष्ट्रात एक प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता आहे. मला अशा लोकांना उत्तर दिली पाहिजे. हे जे लोक आलेत ना, घुसलेत ना हे राजकारणात, कुठली नीतिमत्ता नसलेले, त्यांच्या पक्षाला आणि त्यांना मला उत्तर दिलं पाहिजे. अजित, 2011ला तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेत होता तेव्हा मी सामाजिक कार्यकर्ता होतो, आजही मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी पक्षाचा प्रवक्ता नाही झालो अजेंडा घेऊन कोणाचा. लक्षात घ्या, कोणाच्या चारित्र्यावर तुम्ही बोलताना याची काँग्रेसचा जरा प्रचार पुढे करायला ठेवा. ओपनली तुम्ही सभा घेऊन फिरला नव्हतात महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या. अजित, माझं टायडल हॉटेलमध्ये स्पष्ट म्हणणं बसून कोण इतकंच कलेक्शन तुम्हाला करतं ते तर विश्वंभरजी, मी सांगितलं तुम्हाला महाराष्ट्राला. राजकीय तुमच्या लढाई पक्षाची नाही, मी तुम्हाला खंडी जर काढेल राजकीय तुमच्या लढाई पक्षाची. लढायची आहे ना, तर तुम्ही मी राजकीय तुमच्या पक्ष जॉईन करा पक्षाची एखादा खंडी काढेल. स्वतःचा मी टायडल काढा. हॉटेलमध्ये आणि बसून मग कोण तुम्ही कोणाच्या नरेंद्र सेंट्रल मोदींपासून हॉटेलमध्ये बसून देवेंद्रजींपर्यंत कोण सगळ्यांना अक्कल आणि शिकवायला कोण- जा. कोण- हे लक्षात कोण घ्या. ताजमहल मला बसून गोळा खूप गोष्टी करतो, माहिती आहे, माहिती बोलता आहे. येतील. कशाला बोलता तुम्ही तुम्ही? फार तुमची आपल्याला नीतिमत्ता कळतं या तुम्ही- आविर्भावामध्ये तुम्ही तुमची असं नीतिमत्ता गालावर लगेच बोट ठेवून तुमची ही तुमची करता ना, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला कळतं आता कोण बेगडी आहेत, खोटे आहेत ते. तुम्ही राजकीय नम्रता हा व्यवस्थेला विषय सोडून तुमच्या जातो. तुम्ही जर लोकांमुळे त्याचं अशी तोंड बंद परिस्थिती करू आज शकत आलेली असाल, तुम्ही आहे अजित जी सर. वैयक्तिक टीका जर चालवते, तुम्ही करत त्या राहिलात, तुम्ही दोघांनाही माझी विनंती आहे, तुम्ही वैयक्तिक टीका करत राहिलात तर इथे मुद्द्यावरती आपलं बोलणं होणारच नाही. मी मगाचपासून सांगते, आपला शेवटचं मिनिट आहे. वैयक्तिक टीका कृपया तुम्ही करू नका. तरी तुम्ही दोघांनी मिळून ही टीका केलेली आहे, पण तरी सुद्धा एक प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतोय की निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्यूशनल संस्था, एक संवैधानिक संस्था आहे म्हणून त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे नाहीत का? ते चुकले आहेत हे मान्य कुणी करणार आहे की नाही? या बाबतीत सामान्य माणसाने बोट दाखवायचं कुणाकडे? हा काही हक्क आपल्याला आहे की नाही? कुणी तो हक्क दिलाय, कसा दिलाय, याचं कायदेशीर थोडीशी एक अनालिसिस हा नक्कीच व्हायला हवा. कारण निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळी असा बेनिफिट ऑफ डाऊट हा मिळू शकत नाही. कुठेतरी ते आन्सरेबल असले पाहिजेत. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.